महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या स्थळांना आपण आजवर भेट दिली आहे। त्या ठिकाणी विविधतेने नटलेली एकात्मता सुद्धा आपण बघितली आहे। सह्याद्रीचा डोंगर आपण बघितला आहे। डोंगर दऱ्यांमध्ये विविध पूर्ण असलेल्या नाविन्याला आपण अनुभवलंय, भेट दिली आहे। आणि आज आपण अशाच एका आध्यात्मिक स्थळाला भेट देतोय, ज्या ठिकाणी पौराणिक, पर्यटन आणि आधुनिकता तीनही गोष्टी जपल्या गेल्या आहेत। मी गोष्ट करतोय ती महाराष्ट्रातील नामलौकिक असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या आणि बजरंगबली मारुतीरायांच्या पदस्पर्शानं, सानिध्यानं आणि वास्तव्यानं पावन झालेला जिल्हा नाशिक। या नाशिक जिल्ह्याला एक आगळी वेगळीच महती लाभलेली आहेत। जसं आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र अंजनेरी पर्वत। आता अंजनेरी पर्वत म्हटल्यानंतर आपल्याला साहजिकच लक्षात येतं ते अंजनी माता, आणि अंजनी माता म्हटल्यानंतर पवनसुत मारुतीराय या ठिकाणी आपल्याला लगेचच दृष्टिक्षेपात आल्याशिवाय राहत नाही। रामायणाच्या माध्यमातून असू द्या अथवा इतर विविध कार्टून मालिकेच्या माध्यमातून असू द्या, परंतु लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच मारुतीराया माहिती आहे। त्यांच्या आईचं नाव अंजनी माता। अंजनी मातेने ज्या ठिकाणी वास्तव्य केलं, बजरंगबलींचा ज्या ठिकाणी जन्म झाला आणि बाल अवस्थेत असलेले बजरंगबली मारुतीराय त्या ठिकाणावरून प्रभू रामचंद्रांची भेट झाली, त्याच ठिकाणी आता मी सध्या उभा आहोत। आता जसं तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात तर हा संपूर्ण जो डोंगर आहे, हा डोंगर म्हणजेच अंजनी माता आणि बजरंगबली यांच्या मित्रांसह या ठिकाणी वास्तव्य असलेला डोंगर आहे। या डोंगराबद्दल जर सांगायचं झालं तर वरती जर आपण गेलं तर येथील ग्रामस्थ सांगतात की या डोंगराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हा केवळ डोंगर नाही तर हा एक किल्ला आहे, आणि या किल्ल्यामुळं अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला प्रभू रामचंद्र येत आहेत असं समजलं, त्यावेळेला मारुतीरायाने इथून उड्डाण घेतल्याची आख्यायिका आहे। आणि ज्या ठिकाणावरून उड्डाण घेतलं त्या ठिकाणी त्यांचा पायाचा जो भाग आहे, पायाचा पादुका ज्याला आपण म्हणूया, त्या ठिकाणी त्या आजही उमटलेल्या अवस्थेत आहेत। याबरोबरच आणखी माहिती या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेली आहे की अंजनी माता ज्या ठिकाणी न्हाणी आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी ती न्हाणी आजही पाहायला मिळते आणि तिथून अविरत अखंडितपणे पाण्याचा प्रवाह सुरू असल्याचं नागरिक सांगतात। तर आपण चर्चा करूया या ठिकाणच्या ग्रामस्थांसोबत। होल्ड कर। तर आपल्यासोबत या ठिकाणी मुळेगाव म्हणून गाव आहेत, आणि या गावातील आजूबाजूला जिथे किष्किंधा नगरी आहेत, सुग्रीव, बालू, जामवंत हे सगळे या ठिकाणी राहिलेले आहेत, त्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजनेरी पर्वत जिथे मारुतीरायांचा जन्म झाला त्याबद्दल काय माहिती आहे। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव देवराम रामभाऊ भस्मी, माजी सभापती, त्र्यंबक तालुका। अच्छा। अंजनी मातेनं काही हजारो वर्ष तपचर्या त्यांनी तिथं करून, आणि जेव्हा घारीनं पिंड आणला तो पिंड त्याच्या हातात पडला, त्या पिंडापोटी हनुमंतरायाचा जन्म झाला। ते अंजनेरी डोंगर म्हणजे अंजनेरी डोंगर म्हणजे किल्ला, आणि त्याच किल्ल्याचं नाव अजून एक इतिहासामध्ये असं आहे का ऋषीमुख पर्वत। त्या ऋषीमुख पर्वतावर हनुमंतरायाचा जन्म झाला। ते उड्डाण करायच्या वेळेस ज्या दगडावरून उड्डाण करायला गेले त्याचा पाय एक खाली आला, एक वरती राहिला। त्या पायाचं तळ अजूनही आहे आणि आताही पण आहे, त्यात पाणी पण आहे, ते सतत वाहत राहते। तेच त्यांचा जन्म होऊन खूप काही दिवस झाले। मग रामराया जेव्हा पंचवटीत आले, त्या पंचवटीमधून मग ते त्र्यंबकला आले, त्र्यंबक मारून शबरीच्या इथे गेले। पैण्याला त्यांचं तळ आहे आणि मंदिर आहे पुराणी काळातलं, आणि मग ते वर ऋषीमुख पर्वतावर चढले, आणि मग तिथून खाली उतरताना हे जेव्हा खेळायला आले ते खाली नल, नील, जांबीवंत आणि बजरंगबली। अच्छा। तर हे स्थान, ह्या मंदिराचं स्थान इथं भेट झाली, आणि मग त्यांची भेट होऊन मग नंतर ते कुशेगाव किष्किंधा नगरीकडे गेली। म्हणजे किष्किंधा नगरी यालाच म्हणल्या जाते। अच्छा अच्छा। म्हणजे अंजनेरी पर्वत आणि किष्किंधा नगरी जे आहेत ते एकमेकाचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही। आपल्यासोबत आणखी ग्रामस्थ आहेत। दादा, काय नाव तुमचं? माझं नाव अंकुश मंगळू भस्मा, मुळेगाव ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून लोकनियुक्त। मी या ठिकाणी अंजनेरी किल्ल्याविषयी माहिती देतो आहे की या ठिकाणी प्राचीन काळापासून प्रभू रामाच्या पदस्पर्शाने, अंजनी मातेच्या आशीर्वादाने या ठिकाणी साक्षात मारुतीचे ज्या खुणा आहेत त्या अजूनही उमटलेल्या आहेत, आणि त्या जसल्या तशा आहेत। शेजारीच या मंदिराच्या बाजूला किष्किंधा नगरी म्हणून आहे, तिथं पण आजपर्यंत ज्या प्राचीन काळातले जे
कुंड असतील हे असेल, आजही तिथे ते पाण्याचा प्रवाह आजही वाहतोय. अशा पद्धतीने या ठिकाणी प्राचीन वरती गुहा असल्याचं सांगितलं जातं, काय आहेत? आहे. ती गुहा पण अजूनही आहे. त्या गुहेचं नाव आहे सीता गुफा म्हणून. आणि काय आख्यायिका काय नेमकं सीता गुफा काय म्हटलं जातं? नवनाथाने तिथे अच्छा नवनाथाने तिथे तपचार्य केले. अच्छा जे आपले नवनाथ होते त्यांनी तिथे तपचार्य करून आणि अखंड सूर्य उतरवला जातो तिथे. अजून जागा आहे एकदम चंद्रासारखी लाल माती आहे तिथे. अच्छा. आणि 12 कुंड आहे. बालिव आणि सुग्रीवांचं युद्ध पण झालं होतं, हो, मग ते कुठं झालं? ह्याच गाडावर. पण त्याला एका साधूने असा शाप दिला का ह्या गाडावर चढला तर तुझा जळून भस्म होशील. त्याच्यामुळे तो खाली राहायचा आणि सुग्रीवरती राहायची, बाली खाली राहायची. अच्छा अच्छा. मग त्याच्यामुळे त्यांना हे गड दिला आणि त्यांना किष्किंधा नगरीत ते थांबली. गुहा असल्याचं सांगतायत, तर किती मोठी आहे गुहा ती तिथे? काही तिचं स्थानच लागत नाही एवढी खाली. तुम्ही कधी गेला होतात कधी? आम्ही कायम जात राहतो कारण आम्ही इथलेच आहे त्याच्यामुळे आम्ही जातोच तिथं. पण असा जर दगड जर त्याच्यात टाकला तर तो किती अर्धा एक तास असा नुसता खडखड खडखड वाजत खाली जातो. मग तुला काय तपास लागत नाही. अच्छा, म्हणजे पूर्ण डोंगर आतून पोकळ. पोकळ आहे. अच्छा. तुम्ही आणखी एक किस्सा सांगितला होता मगाशी बोलता बोलता की डोंगराच्या आतून पोकळ असल्यामुळं इंग्रजांनी ते काही सोडून दिलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? इंग्रजांनी पण सोडलं. इंग्रज तिथे राहत पण होती. डोंगर त्याला पूर्ण पोकळ वाटायला लागला म्हणून इंग्रज ते तिथून त्यांचं सर्व सोडून आणि ते निघून गेली. अच्छा. या ठिकाणच्या जागेचा मध्यंतरी वाद सुद्धा सुरू होता की मारुतींचा जन्म इथं नाही झाला तर बाहेर झाला असं सांगायला लागले. म्हणजे एक असेच एक महाराज आले साधू एक, ते म्हणे बा मारुतीचा जन्म इथे नाही झाला. मग आम्ही सगळे आमचे पण इथले सगळे साधू आणि आम्ही पण गावकरी आणि बरेचसे आमच्या तालुक्यातले सगळे त्यांना आम्ही पुराणिक दाखवलं, रामायणात काय घडलंय रामायण वाचवून दाखवलं. तेव्हा त्यांना ते खरं वाटलं, मग ते निघून गेली. अच्छा. जन्म आता इथलाच आहे आम्ही सांगतो, आम्ही गावकरी सांगतो का जन्म इथलाच आहे. आमच्या पुराणी काळातले सांगायचे. मारुतीरायांच्या पाऊल खुणा, अंजनी मातेचं वास्तव्य, प्रभू रामचंद्रांची भेट, बालिव, सुग्रीव, जामवंत आणि त्यांची ती गुफा, याचबरोबर किष्किंधा नगरी, या सगळ्या गोष्टींचा आज पुराव्यासाठी नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी आज पाहायला मिळतात? जसं तुम्ही सांगितलं की मारुतीरायाने जिथून उड्डाण घेतलं होतं तर तिथं आजही त्यांचा पावलाचा जो ठसा आहे तो उमटलेला आहे. अशा आणखी काय काय गोष्टी आहेत? अजून एक अंजनी मातेचं जेव्हा म्हणजे मारुतीराय जन्माला आला, मारुतीराय जन्माला येऊन ती जेव्हा धुणं चुणं करायची म्हणजे कपडे धुवायची, ती तिची न्हाणी आहे. न्हाणी पशी येऊन आणि तिथं तळं पण आहे. ते तळं अजून वाहतं, अजून खूप पाणी आहे. त्या न्हाणीवर ती कपडे धुवायची मग वरती जायची. गुफा बघता येते का? हो, गुफा बघता येते ना. अच्छा. सीता गुफा आजही गेले तर आजही बघता येईल, कधी आली तर कधीही बघता येईल ती. अच्छा. तर मुळेगावच्या नजदीक आहे की मुळेगावचाच परिसर आहे? नाही, मुळेगावचाच परिसर आहे. अच्छा. नाशिकवरून इथं यायचं झालं तर कशा पद्धतीने यावं लागेल? नाशिकवरून याचं ठरलं तर गाडी पण येऊ शकते, मोटरसायकल पण येऊ शकते. किती किलोमीटरच्या अंतरावरती आहे? ती 28 किलोमीटर आहे. मित्रांनो, 28 किलोमीटर नाशिक जिल्ह्यापासून, नाशिक शहरापासून असलेलं मुळेगाव, याच मुळेगावला मारुतीरायांची जन्मभूमी म्हणजेच अंजनेरी पर्वत आहेत आणि याबरोबरच सुग्रीव, बालिव हे जे आहेत यांची गुफासुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते. वेळेअभावी या वेळेला आम्ही तुम्हाला ती दाखवू शकलो नाही, परंतु नेक्स्ट वेळेला ज्या वेळेला आपण विशेष याचा भाग करू त्यावेळेला आपण ती गुफासुद्धा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आणि जिथून मारुतीरायाने उड्डाण घेतलं तो ठसासुद्धा पावलांचा त्यांचा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण तो नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून आपण माध्यमांच्या माध्यमातून बघितलं होतं की या जागेसाठीचा एक वाद आपल्याला पाहायला मिळाला होता आणि येथील जे संत महंत आहेत, महाराज जे आहेत, त्यांनी सगळी मंडळी, संत मंडळी एकत्रित केली आणि हे सगळे ग्रामस्थांच्या मदतीनं इथल्या पुराणाला एक एक पुरावा दिला आणि त्या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी मारुतीरायांचं जन्मस्थान हे अधिकृतरित्या हेच आहे हे सिद्ध झालं आणि आज त्या ठिकाणी मंदिरसुद्धा उभारण्यात आलेलं आहे, ज्याला आपण बजरंगबलींची जी बाल्यावस्था आहे तर जन्म झाल्यानंतरचे त्या अवस्थेतील मंदिर या ठिकाणी त्यांच्या नावानं उभारण्यात आलेलं आहे आणि त्याच मंदिराची आज प्राणप्रतिष्ठासुद्धा होते आहेत. जर कधी काळी आपल्याला वाटलं की मारुतीरायांच्या दर्शनाला जायचं आहे तर आपण निश्चितच या ठिकाणी अंजनेरी पर्वतावरती येऊ शकतात. येथील ग्रामस्थही खूप कोऑपरेटिव्ह माणसं आहेत आणि पायथ्याला मंदिरसुद्धा झालेलं आहेत. डोंगरावरती आपल्याला जाता येईल, गुफासुद्धा आपल्याला बघता येईल. तर मित्रांनो, अंजनेरी पर्वत आणि प्रभू रामचंद्रांची पावनभूमी असलेली, याचबरोबर मारुतीरायांनी जिथं वास्तव्य केलं, वरती जसं तुम्ही बघताय का तिथून मारुतीराय त्या डोंगरावरून या ठिकाणी फळं खाण्यासाठी आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी येत होतात आणि
त्याच आख्यायिकेमुळे त्यांच्या बाल्यावस्थेतील या ठिकाणी मंदिर सुद्धा उभारण्यात आलेलं आहे. अलभ्य भाग आहेत आपला या ठिकाणी आज आपल्याला भेट देता आली आणि प्रत्यक्ष हे स्थळ अनुभवता आलं. तुम्हाला एम एच बिंदासच्या माध्यमातून हे स्थळ कसं वाटलं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. आणखी या मंदिराबद्दल या जागेबद्दल बरंच माहिती आपण घेणार आहोत. या ठिकाणचे जी काही प्रमुख संत महंत आहेत श्री पिनाकेश्वर गिरीजी महाराज त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. याबरोबरच आणखी काही संत मंडळी सुद्धा या ठिकाणी संत संमेलनासाठी येणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. मी प्रवीण पाटील इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये नवीन विशेष माहिती घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज. धन्यवाद.